नमस्कार सगळ्यांना. शेतकऱ्याच्या असूडचे जे पी-वाय-क्यूज आपण बघतोय मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका, तर त्याच्यातला हा तिसरा भाग आपण आता आज बघतोय. तर 2020 पर्यंत आपण बघितलं. 2020चा तुम्हाला मी सांगितलं होतं की तुम्ही प्रश्न स्वतः लिहून बघा. ठीक आहे, कारण की तो रिपीट झालेला प्रश्न आहे. तर आता 2021 पासून पुढचं आपण बघूयात. तर 21 मध्ये काय प्रश्न आलाय? 15 मार्कांना आलाय. शेतकऱ्यांच्या परिस्थितीत कोणती सुधारणा व्हावी असे महात्मा फुले यांना वाटते, ते शेतकऱ्याच्या असूडच्या आधारे लिहा. म्हणजे आपल्याला सुधारणा लिहायला सांगितली यांनी. ठीक आहे, सुधारणा लिहा. तर आता आधी आपण इथे लिहिणार आहोत इंट्रोडक्शन. इंट्रोडक्शन म्हणजे काय की त्याचा परिचय. हा कशाचा परिचय? आपल्या उत्तराचा परिचय आपण लिहितोय. मग आपण इथे लिहू शकतो की महात्मा फुले यांनी 1881 साली शेतकऱ्याच्या असूड ह्या ग्रंथामध्ये शेतकऱ्यांच्या हालाखीच्या परिस्थितीचे चित्रण केले आहे. ठीक आहे. मग त्यांनी शेतकऱ्यांची जी दैन्यावस्था आहे तर त्याची कारणमीमांसा केली आणि त्यावर उपाय सुचवले. आणि त्यांच्या मते शेतकऱ्यांच्या उन्नतीसाठी शिक्षण, संघटन, आर्थिक सुधारणा आणि अंधश्रद्धा मुक्त समाज व्यवस्था, अंधश्रद्धा मुक्त समाज व्यवस्था, ठीक आहे, या गोष्टी आवश्यक होत्या असं त्यांनी या पुस्तकामध्ये लिहिलं. तर हा झाला आपल्या उत्तराचा परिचय. म्हणजे त्यांनी इथे काय काय सांगितलंय किंवा कुठल्या परिस्थिती कशी सुधारावी हे सांगितल्याचे हे पॉईंट्स आपण इथेच लिहिलेत. ठीक आहे, आता एक एक आपण पॉईंट पुढे मुख्य भागामध्ये आपण तो एक्सप्लेन करू. ठीक आहे, मग आता पुढचा भाग येतो बॉडी. बॉडी म्हणजे काय? मुख्य भाग जो आहे उत्तराचा. पहिल्या दोन व्हिडिओमध्ये कदाचित इंट्रोडक्शनला मी प्रस्तावना किंवा काय म्हणाले मला लक्षात नाही, पण चुकून काहीतरी मी दुसरं बोलले असेल तर मला माफ करा. ठीक आहे, तर बॉडी मुख्य भाग. मग मुख्य भागामध्ये आपण काय लिहिणार आहोत? तर बघा, आता पॉईंट्स आपण कसे लिहितो सगळ्यात महत्त्वाचं. तर इथे आपण जसं लिहिलं आहे तर हेच इथे लिहिणार आहोत आपण की काय आहे मुख्य भागामध्ये. तर पहिले ते म्हणतात की शिक्षण हेच शेतकऱ्यांच्या उद्धाराचे साधन आहे. ठीक आहे, तर पहिला पॉईंट आहे शिक्षण हेच शेतकऱ्यांच्या उद्धाराचे साधन. मी जसं काल तुम्हाला सांगितलं की आपण लिहिताना फक्त शिक्षण असं एकच लिहू शकतो, पण आपण हे इथे यासाठी लिहितो की परीक्षक जेव्हा उत्तर तपासतात तेव्हा त्यांना इथेच त्यांचं उत्तर पूर्ण मिळून जातं. मग ते पुढे पूर्ण पॉईंट्स वाचतात नाही वाचतात ते त्यांच्यावरती राहिलं, पण इम्प्रेशन इथे चांगलं पडतं. तुमची क्वालिटी जी आहे ती चांगली आहे उत्तराची हे लगेच लक्षात येतं. तर पहिलं आहे शिक्षण हेच शेतकऱ्यांच्या उद्धाराचे साधन. मग त्यात आपण काय लिहू शकतो की फुले म्हणाले, म्हणजे फुले यांचं असं म्हणणं होतं की शेतकऱ्यांना शिक्षणापासून वंचित ठेवण्यासाठी ब्राह्मण्याची व्यवस्था आहे आणि ब्रिटिश धोरण आहेत, तर ह्याला मी कठोर विरोध करतो असं त्यांचं म्हणणं आहे. मग शिक्षण मिळाल्यानंतर शेतकरी हे सावकार, जमीनदार आणि धर्मगुरूंच्या फसवणुकीतून मुक्त होतील. फक्त साक्षरताच नाही तर विज्ञान किंवा शेतीविषयक ज्ञान आणि आधुनिक तंत्रज्ञान आत्मसात करणे शेतकऱ्यांना गरजेचे आहे असं इथे फुले म्हणतात. दुसरा पॉईंट काय आहे? तर सावकारी पद्धत जी आहे, सावकारी पद्धती आणि जी कर प्रणाली आहे, कठोर किंवा जुलमी लिहू शकतो आपण इथे, जुलमी कर प्रणाली नष्ट झाली पाहिजे. ठीक आहे, तर हा झाला दुसरा पॉईंट. मग आता ह्याच्यामध्ये काय म्हणणं आहे त्यांचं? तर ते म्हणतात की ब्रिटिश सरकारकडून जो जास्तीचा महसूल आणि कर घेतला जातो तो बंद झाला पाहिजे. सावकार आणि जमीनदार यांच्याकडून होणारे आर्थिक शोषण थांबले पाहिजे आणि शेतकऱ्यांसाठी सरकारी बँका आणि पतपेढ्या स्थापन करून त्यांना कमी व्याज दरामध्ये कर्ज उपलब्ध करून दिले पाहिजे असं ते इथे सांगतात. तर ही एक सुधारणा ते सांगतायत. त्यानंतर दुसरं ते सांगतात आधुनिक शेतीचा वापर करावा.
ठीक आहे. आधुनिक शेती आणि तंत्रज्ञानाचा स्वीकार. ठीक आहे, ही एक सुधारणा त्यांनी सुचवली. तर त्यांचं असं म्हणणं होतं की पारंपरिक शेती पद्धती सुधारून वैज्ञानिक शेतीकडे आता वळण्याची गरज समाजाला आहे. मग त्यामध्ये नवीन बियाणं, खतं यांचा योग्य वापर करणं, त्यानंतर पाण्याची व्यवस्थापन करणं, पाण्याच्या व्यवस्थापनावरती खूप भर देणं. तर या गोष्टी करणं गरजेचं आहे आणि ब्रिटिश सरकारने भारतीय शेतीसाठी पायाभूत सुविधा उभाराव्यात असं सुद्धा ते त्यांच्या पुस्तकातनं शिकवतात. त्यानंतर अंधश्रद्धा आणि कर्मकांडातून मुक्ती. अंधश्रद्धा आणि कर्मकांडातून मुक्ती. मग त्यांचं असं म्हणणं आहे की जसं आपण मागेही बोललोय की शेतकऱ्यांनी मंदिरात पैसे दान करणं किंवा यज्ञ, तीर्थयात्रा आणि कर्मकांड ह्यांच्यावरती खर्च थांबवला पाहिजे. त्यानंतर श्रमाचा संपूर्ण उपयोग स्वतःच्या आणि कुटुंबाच्या उन्नतीसाठी करावा. श्रमाचं म्हणजे काय की श्रमातनं मिळालेल्या पैशाचा उपयोग. मग सत्यशोधक समाजाचे जे तत्व होतं तर त्या तत्वानुसार विवेकाने आणि तर्काने विचार करून त्यांनी निर्णय घेतला पाहिजे असं ते म्हणतात. अजून हां, बंधुता आणि समतेची भावना. समाजामध्ये बंधुता आणि समतेची भावना. ठीक आहे. मग आता ह्यामध्ये बंधुता आणि समतेची भावना म्हणजे काय की जातीभेद, अस्पृश्यता किंवा उच्च नीचतेच्या ज्या कल्पना आहेत तर त्या नष्ट झाल्या पाहिजेत. त्यानंतर सर्व जाती, धर्म आणि वर्गांमध्ये ऐक्य निर्माण झालं पाहिजे आणि स्त्रियांना शिक्षण, मालमत्तेचा हक्क आणि सामाजिक समानता मिळाली पाहिजे. ठीक आहे. तर या गोष्टी येतात. मग शेतकऱ्यांसाठी स्वतंत्र राजकीय सशक्तता आणि हक्क सुद्धा त्यांनी मागितला. शेतकऱ्यांसाठी स्वतंत्र राजकीय सशक्तता आणि हक्क. ठीक आहे. याबद्दल ते काय बोलतात पुस्तकामध्ये तर त्यांचं असं मत आहे की सरकारने फक्त धनिक आणि जमीनदार वर्गालाच नाही तर शेतकऱ्यांना सुद्धा केंद्रस्थानी ठेवलं पाहिजे. शेतकऱ्यांनी स्वतःच्या हक्कांसाठी राजकीय संघटना तयार कराव्यात असं ते इथे सांगतात. आणि सरकारी धोरणं जी आहेत ती शेतकऱ्यांच्या फायद्याची आहेत तर ती शोषणाची नाही आहेत असं ते आपल्याला सांगतात. म्हणजे असे उपाय ते सुचवतात. ठीक आहे. तर एवढे 5 उपाय भरपूर झाले या प्रश्नासाठी. आणि मग आता ह्याचा निष्कर्ष आपण काय काढणार. तर महात्मा फुले या पुस्तकामध्ये शेतकऱ्यांच्या फक्त व्यथांचंच वर्णन नाही करत. ठीक आहे. फक्त व्यथांचं वर्णन नाही करत तर ते काय सांगतात तर त्यांना संकटातून बाहेर काढण्यासाठी ते उपाय सुद्धा सुचवतात. मग ह्याच्यामध्ये शिक्षण, आर्थिक सुधारणा, वैज्ञानिक शेती, अंधश्रद्धा निर्मूलन आणि राजकीय सशक्तता जिथे आपण असे हेडिंग दिले नाही आहेत बघा. हे त्याच्या आतातमध्ये सगळं आपण लिहिलंय पण या गोष्टी तुम्ही लिहू शकता. राजकीय सशक्तता. ठीक आहे. किंवा वैज्ञानिक शेती, जे आधुनिक शेती आहे त्याच्याऐवजी वैज्ञानिक शेती असे उपाय आपण इथे लिहितोय. तर या गोष्टी शेतकऱ्यांच्या उत्थानासाठी महत्त्वाच्या आहेत असं महात्मा फुले सांगतात. आणि त्याच्यामुळे महात्मा फुले यांच्या विचारांवर आधारित धोरण आजसुद्धा भारतीय कृषी आणि ग्रामीण विकासासाठी मार्गदर्शक ठरू शकते किंवा ठरते आहे असं लिहिलं तरी चालेल. ठीक आहे. तर हा झाला या प्रश्नाचा निष्कर्ष. सोपा प्रश्न होता हा खूपच. मग आता 2022चा प्रश्न बघू आपण. शेतकऱ्याच्या असूड या ग्रंथात शेतकऱ्यांच्या स्थितिगतीचे जे चित्रण आढळते ते सार्वकालिक ठरणारे आहे हे विधान सोदाहरण स्पष्ट करा. ठीक आहे. सार्वकालिक म्हणजे काय. सर्व काळातील. स्थितिगतीचा काय अर्थ होतो. शेतकऱ्यांची स्थिती म्हणजे परिस्थिती आणि गती म्हणजे प्रगती.
तर आता परत वाचू. शेतकऱ्याचा असूड या ग्रंथात शेतकऱ्यांची परिस्थिती आणि प्रगती याचे जे चित्रण आढळते ते सगळ्या काळातील ठरणारे आहे, हे विधान सोदाहरण स्पष्ट करा. ठीक आहे. तर हे आता ह्याचा आपण असा इथे म्हणू शकतो की तेव्हाही होते आणि आजही आहे, असा हा प्रश्न आहे की तेव्हाही होता आणि आजही आहे. ठीक आहे. मग आता एक 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 बघू आपण पॉईंट्स. तर पहिले तर आपण हे बघूयात, परिचय बघू. तर महात्मा फुले या ग्रंथामध्ये शेतकऱ्यांच्या शोषणाची, अज्ञानाची आणि दारिद्र्याची मीमांसा करतात. मग त्यांनी ब्रिटिश सरकार, सावकार, ब्राह्मण्य व्यवस्था आणि जाती व्यवस्थेच्या शोषणकारी यंत्रणांवरती कठोर प्रहार केलाय. हा ग्रंथ 19व्या शतकातील असला तरी त्यातील विचार आजही महत्त्वाचे वाटतात. आधुनिक काळातही शेतकऱ्यांची परिस्थिती फारशी बदलली नाही, म्हणून हे चित्रण सार्वकालिक ठरते. बरोबर. हा झाला परिचय. मग आता मुख्य भाग बघू. तुम्हाला कळतंय का आपण परिचयामध्ये कसे बदल करतोय थोडा थोडा. काही पॉईंट्स आपण सेम लिहितो, जसं दारिद्र्याची, शोषणाची आणि अज्ञानाची मीमांसा, किंवा सरकारवर टीका, ब्राह्मणांवर टीका, सावकारांवरती टीका, व्यवस्थेवर टीका, ह्या गोष्टी आपण कॉमन लिहितो. पण प्रश्नाच्या नुसार आपण कसा बदल करतोय परिचयामध्ये, की खालचा जो सगळ्यात शेवटचा आपण जे शेवटचं वाक्य आपण लिहिलं की 19व्या शतकातला हा ग्रंथ असला तरीसुद्धा आजही तो महत्त्वाचा वाटतो आणि आधुनिक काळात शेतकऱ्यांची परिस्थिती बदलली नाही, म्हणून हे चित्रण सार्वकालिक ठरते. जे कीवर्ड्स, जे शब्द प्रश्नामध्ये विचारले आहेत ते उत्तरामध्ये कशा पद्धतीने आपण टाकतोय हे तुम्हाला इथे लक्षात येत असेल. तर आता पहिला भाग, मुख्य भागामधला पहिला पॉईंट आपण काय लिहू शकतो इथे. तर शेतकऱ्यांचे आर्थिक शोषण, बरोबर, सर्वकालिक ठरणाऱ्या गोष्टींमध्येच येतं. बरोबर, शेतकऱ्यांचे आर्थिक शोषण. आता या शेतकऱ्यांच्या आर्थिक शोषणामध्ये आपण ह्याला दोन भागामध्ये डिवाइड करू शकतो. कसं करणार, तर पहिला करणार ब्रिटिश काळातील परिस्थिती. ब्रिटिश काळातील परिस्थिती हे झालं पहिलं. आणि दुसरं काय करणार, आजची परिस्थिती. ठीक आहे. ब्रिटिश काळातली परिस्थिती काय आहे की ब्रिटिश काळामध्ये सरकारने जास्त कर आणि महसूल आकारून शेतकऱ्यांना गरीब बनवले किंवा शेतकऱ्यांचे शोषण केले. सावकार आणि जमीनदार यांनी अतिशय अल्प दरामध्ये कर्ज दिले आणि नंतर त्यांना व्याजाच्या जाळ्यात अडकवले. इथे हा किती महत्त्वाचा पॉईंट आहे. तुम्ही म्हणाल काय बोलताय, अल्प दरामध्ये कर्ज दिलं, तर हो, कर्ज देताना अल्प दरात दिलं, पण व्याज घेतानाच व्याजाच्या जाळ्यामध्ये अडकवलं आणि त्यांना कंगाल करण्याचा प्रयत्न केला. त्याच्यानंतर बाजार व्यवस्थेतले जे दलाल होते तर त्यांनी शेतकऱ्यांच्या श्रमाचा सगळा लाभ हा स्वतःच्या फायद्यासाठी करून घेतला. ठीक आहे, ही झाली ब्रिटिश काळातील परिस्थिती. मग आता आजची परिस्थिती काय आहे, तर आजही अनेक शेतकरी कर्जबाजारी आहेत आणि हजारो शेतकरी दरवर्षी आत्महत्या करतात. खाजगी सावकार आणि बँक कर्जफेरीसाठी खूप जाचक अटी लावल्या जातात आणि हमी भावाऐवजी बाजारभाव शेतकऱ्यांच्या नुकसानाचे कारण ठरतो. ठीक आहे, म्हणजे आजची परिस्थिती सुद्धा आपल्याला माहिती पाहिजे. तर हे 3 पॉईंट आहेत यामध्ये. तर शेतकऱ्यांचं आर्थिक शोषण. अजून एक पॉईंट आपण इथे लिहू शकतो की जमिनीवरून म्हणजे जमिनीचं औद्योगिकरण करणं, ठीक आहे, किंवा जमिनीवरनं विस्थापन करणं किंवा हवामानाच्या बदलामुळे शेतकऱ्यांची परिस्थिती अजून बिकट झाली आहे. तर आता त्यांनी बघा इथे काय दिलं आहे सगळ्यात महत्त्वाचं, की त्यांनी इथे लिहिलं आहे सोदाहरण. मग आता आपण इथे उदाहरण कसं घेऊ शकतो, तर महाराष्ट्रामधल्या मराठवाडा आणि विदर्भातील शेतकरी यांचे आत्महत्येचे प्रमाण आत्ता अत्यंत जास्त आहे. शेतकऱ्यांवरती असलेले कर्ज, अपुरा पाऊस आणि या सगळ्यामुळे योग्य भाव न मिळणं, या सगळ्यामुळे जे झालेलं नुकसान आहे ते या सगळ्याचे प्रमुख कारण आहे. ठीक आहे, असं आपण इथे उदाहरण सुद्धा देऊ शकतो. हा झाला पहिला. आता दुसरा बघू.
दुसरं काय आहे तर शिक्षणाचा अभाव. शिक्षणाचा अभाव आणि शेतकऱ्यांची अज्ञानता. एक मिनिट, एक मिनिट, मला फोन येतोय. ओके. पहिलं, त्याच्यामधलं पहिलं काय आहे तर आता पहिले ब्रिटिश काळातली परिस्थिती सेम. ब्रिटिश काळातल्या परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांना शिक्षणापासून दूर ठेवलं गेलं आणि त्यामुळे ते शोषणाला बळी पडले. त्यानंतर ब्राह्मणशाही व्यवस्थेने धर्माच्या नावाखाली त्यांना अंधश्रद्धेमध्ये अडकवलं. हे झालं ब्रिटिश काळातलं. आणि आत्ताच्या काळामधलं काय आहे, आजची परिस्थिती काय आहे? आजच्या परिस्थितीमध्ये आता बघा, आज शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञान, संशोधन आणि बाजारपेठा यांची माहिती नाही आहे. म्हणजे या गोष्टी असूनही उपयोग नाही, कारण की शेतकऱ्यांना त्या गोष्टींची माहिती नाही. शेतीवर आधारित शिक्षण घेतलेले जे तरुण आहेत ह्यांची संख्याच आपल्याला कमी आढळते. ठीक आहे, संख्या कमी शिक्षणाची, कारण की नोकऱ्या नाहीत त्यामुळे संख्या कमी होते. आणि बँका, शासन योजना किंवा अनुदाने यांच्याबद्दल सुद्धा पुरेशी माहिती नाही, त्यामुळे काही शेतकरी त्याचा लाभ घेऊ शकत नाहीत. ही झाली आजची परिस्थिती. पुन्हा शिक्षणाचा अभाव आणि शेतकऱ्यांची अज्ञानता आपल्याला इथे दिसून येते. आता आता ह्याचं उदाहरण आपण घेऊ शकतो. तर उदाहरण आपण असं म्हणू शकतो की आजही शेतकरी बियाणं, खतं किंवा शेतीची यंत्रे यांच्याबद्दल अनभिज्ञ आहेत आणि याच्यामुळेच दलाल आणि मोठ्या कंपन्या त्यांचे शोषण करतात. ठीक आहे. मग आता तिसरा मुद्दा आहे अंधश्रद्धा आणि कर्मकांड. यामुळे होणारे शोषण. ठीक आहे, असं पूर्ण आपण इथे लिहायचं. यामुळे होणारे शोषण. तर ब्रिटिश काळातील परिस्थिती. तर ब्रिटिश काळामधल्या परिस्थितीमध्ये आपण काय बघतो इथे? तर ब्रिटिश काळामध्ये आपण बघितलंच आहे की धर्मगुरूंनी शेतकऱ्यांना कर्मसिद्धांत शिकवला आणि मग त्यांच्या हलाखीचं जे कापर आहे ते त्यांच्या नशिबावरती त्यांनी फोडलं. आणि त्यांनी शेतकऱ्यांना यात्रांमध्ये किंवा मंदिरामध्ये किंवा यज्ञ करण्यासाठी पैसे खर्च करण्यासाठी प्रवृत्त केलं. मग आजची परिस्थिती काय होते? तर आजच्या परिस्थितीमध्ये सुद्धा शेतकरी अजूनही कर्मकांडांवरती मोठ्या प्रमाणामध्ये पैसा खर्च करतायत आणि बुवाबाजी आणि खोट्या धार्मिक चमत्कारांना ते बळी पडण्याचे प्रमाण खूप मोठे आपल्याला दिसते. मग आता ह्याचं उदाहरण बघा काय आहे. आपण याचं उदाहरण असं घेऊ शकतो की दुष्काळ पडला की पावसासाठी नागपंचमीची पूजा करतात किंवा जत्रा भरते, विविध प्रकारचे यज्ञ केले जातात, पण या सगळ्यातनं वैज्ञानिक उपायांकडे मात्र दुर्लक्ष होतं. ठीक आहे, हे याचं उदाहरण आहे. मग आता चौथं काय आहे? बाजार व्यवस्था आणि बाजार व्यवस्था आणि सरकारचा अन्यायकारक हस्तक्षेप. आता ब्रिटिश काळातली परिस्थिती. ब्रिटिश काळामध्ये काय व्हायचं तर शेतकऱ्यांकडनं नगदी पिकं घेतली जायची, पण मोबदला दिला नाही जायचा. बरोबर. आणि भारतीय शेतकऱ्यांना स्वदेशी वस्त्र तयार करणं किंवा धान्य साठवणं यावरती निर्बंध घातले गेले होते. हे झालं ब्रिटिश काळामध्ये. आणि आजच्या परिस्थितीमध्ये काय आहे? आजच्या परिस्थितीमध्ये हमीभाव नसल्यामुळे शेतमालाचं मूल्य योग्यरित्या मिळत नाही. त्यानंतर शेतमाल साठवणुकीच्या आणि वाहतुकीच्या सुविधा अजूनपर्यंत शेतकऱ्यांपर्यंत पोचल्या नाहीत किंवा त्या सुविधा अपुऱ्या आहेत. आणि शेतीपूरक जे उद्योग आहेत ते विकसित करण्यासाठी सरकारकडून त्यांना
आवश्यक असलेलं प्रोत्साहन मिळत नाही. मग आता जसं उदाहरण बघा, आता हे तुम्ही नवीन उदाहरणही घेऊ शकता. आपण एक 2018चं उदाहरण घेऊ, की 2018मध्ये महाराष्ट्रामध्ये कांदा उत्पादक जे शेतकरी होते, तर 1 किलो कांद्याला त्यांना 50 पैसे मिळत होते. ज्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी कांदा हा रस्त्यावरती फेकून दिला. तर असे काही उदाहरण आपण शोधूयात. जेव्हा आपली परीक्षा असेल, फायनल एक्झाम असेल, तर त्यावेळेला असं फक्त इथे करंट अफेअर्सचे जे उदाहरणं आहेत, तर ते आपण सगळे एकदा घेऊ. पण आता तुम्हाला हे लक्षात आलं का, की कशा पद्धतीने तुम्ही लिहू शकता. आता 5वा पॉइंट. 5वा पॉइंट काय आहे तर शेतकऱ्यांचे संघटन आणि राजकीय प्रतिनिधित्वाचा अभाव. तेव्हाही हेच होतं आणि आताही तेच आहे. शेतकऱ्यांचे संघटन आणि राजकीय प्रतिनिधित्वाचा अभाव. ठीक आहे. मग ब्रिटिश काळातल्या परिस्थितीमध्ये काय आहे, की शेतकऱ्यांना त्यांच्या हक्काबद्दल जागरूक केल्या गेले नाही. एक महात्मा फुले सोडले तर बाकी आपण जसं आपण प्रस्तावनेत बघितलं, की खूपसं लिखाण किंवा खूपशी जागरूकता समाजामध्ये दिसत नाही. त्यानंतर राजकीय आणि सामाजिक स्तरांवरती उच्चवर्णीयांनी कब्जा केला होता. त्यामुळे सुद्धा आपल्याला इथे संघटन किंवा प्रतिनिधित्वाचा अभाव दिसून येतो. आजच्या परिस्थितीमध्ये काय आहे, की शेतकरी संघटनांकडे कसा पुरेसा राजकीय प्रभाव नाही, तर कृषी धोरणं ठरवताना शेतकऱ्यांचं म्हणणं पूर्णपणे ऐकून घेतलं जात नाही. मग आता जसं उदाहरण काय आहे तर समजा 2021 किंवा 22मध्ये जे 3 कृषी कायदे झाले, तर त्या बदल्यामध्ये शेतकऱ्यांनी प्रचंड मोठं आंदोलन केलं, पण अखेरीस काय झालं तर ते कायदे रद्द करावे लागले. ठीक आहे. तर हे त्याचं उदाहरण आहे. आता हे बघा, हे सगळं झालं. तुम्हाला लक्षात आलं असेल, की करंट अफेअर्सला म्हणजे आपण जे म्हणतो, की हा तर लिटरेचरचा पेपर आहे, हा कसा काय ऑप्शनलला धरून असेल, तर असं बिलकुलच नाही आहे. आपल्याला माहितीच पाहिजे प्रत्येक ठिकाणी. करंट अफेअर्स तर खूप गरजेचेच आहेत या पेपरमध्ये. ठीक आहे. एक सदर आपण सुरू करूयात, डेली करंट अफेअर्स किंवा मंथली किंवा 15 दिवसातनं एकदा एक करंट अफेअर्सचा काहीतरी आपण प्रयत्न करूयात, की एक सदर सुरू करूयात. मग आता निष्कर्ष याचा असा निघतो, की महात्मा फुले यांनी शेतकऱ्याचा असूड यामध्ये शेतकऱ्यांच्या ज्या समस्या मांडल्या, त्या आजही मोठ्या प्रमाणावरती अस्तित्वात आहेत. मग यामध्ये शिक्षणाचा अभाव, आर्थिक शोषण, सावकारी पद्धत, अंधश्रद्धा, सरकारचं दुर्लक्ष आणि बाजार व्यवस्था असे बरेचसे प्रश्न आजही कायम आहेत. त्यामुळे शेतकऱ्याचा असूड हा फक्त ऐतिहासिक दस्तऐवज नसून आजच्या शेतकऱ्यांसाठीही प्रेरणादायी आणि जागरूक करणारा एक ग्रंथ आहे. मग तिथे आपण आता एक असा कोट लिहू शकतो, की फुले यांचे विचार कालसापेक्ष नव्हे तर सार्वकालिक आहेत. हे निष्कर्षामध्ये लिहू शकतो आपण. फुले यांचे विचार कालसापेक्ष नव्हे तर सार्वकालिक आहेत. ओके. बघा, झाला आता 2022. एकदा हा बघून घेऊयात आणि मग पुन्हा वरती पाहूयात. ठीक आहे. तर बघा, आता 2024चा प्रश्न काय आहे तर हा शेतकऱ्याच्या असूडवर नाही, हा सार्वजनिक सत्यधर्म या पुस्तकातला आहे. बघा, 2014 ते 23 आपण बघितलं, त्या प्रत्येक ठिकाणी आपल्याला फक्त एकदा सार्वजनिक सत्यधर्माचा रेफरन्स आला. पण 2024मध्ये बघा, म्हणजे मुलांनी जर का मागच्या 9-10 वर्षांचे जर का पेपर पाहिले, तर त्यामध्ये तर शेतकऱ्याच्या असूडबद्दलच विचारलंय, पण ह्यामध्ये शेतकऱ्याच्या असूडबद्दल विचारलंच नाही. यामध्ये प्रश्न काय विचारला, सार्वजनिक सत्यधर्म या पुस्तकातून अभिव्यक्त होणारी मानवी जीवनासंबंधी महात्मा फुले यांची भूमिका स्पष्ट करा. आता खरं तर प्रश्न तर गुगलीच होता, प्रश्नच नाही की वेगळाच प्रश्न होता. पण आपण आत्तापर्यंत जे बघितलं, तर मुलांनी जर का थोडं जरी प्रस्तावना वाचली असती किंवा सार्वजनिक सत्यधर्म हा ग्रंथ बऱ्यापैकी धर्माशी निगडीत किंवा धर्मावरती टीका करणारा असा ग्रंथ आहे, इतकं जरी मुलांना माहिती असतं तरी सुद्धा तुम्ही लिहू शकला असतात. ठीक आहे. तर जेव्हा आपण सार्वजनिक सत्यधर्म पुस्तक बघू तेव्हा हा प्रश्न अजून आपण व्यवस्थितरित्या घेऊ,
ठीक आहे. तरी रेफरन्ससाठी तुम्ही मागे जे सार्वजनिक सत्यधर्माचा एक प्रश्न होता त्यामध्ये जे प्रश्न मी उत्तर दिलंय ते तुम्ही बघू शकता. आणि आपण आता हे बघूयात, हे जरा वेगळं आहे बघा. इथे काय लिहिलंय की रसास्वादपूर्वक विवेचन त्यांनी विचारलंय. ठीक आहे. मग आता पहिले आपण बघूयात की रसास्वादपूर्वक विवेचन म्हणजे काय. कारण हा बऱ्याच मुलांच्या कमेंटमध्ये पण मी बघितलंय की ह्याचा अर्थ सांगा की रसास्वादपूर्वक विवेचन म्हणजे काय असतं. ठीक आहे, आधी आपण आता ते बघू. मग बघा, जो कुठला दिलेला मजकूर आहे म्हणजे जे जे काही आपल्याला दिलेलं आहे, तर याचं गहन, सुसंस्कृत आणि सखोल असं विश्लेषण म्हणजे रसास्वादपूर्वक विवेचन. ठीक आहे. अजून तुम्हाला व्यवस्थित सांगते. म्हणजे कसं आहे की जो मजकूर दिलाय, जे आपल्याला दिलं आहे त्याच्या त्याचा जो गाभा आहे, त्याच्यातल्या भावना, त्यातला विचार, त्याचे शाब्दिक सौंदर्य किंवा सामाजिक, मानसिक आणि ऐतिहासिक महत्त्व समजून घेणं म्हणजे रसास्वादपूर्वक विवेचन करणं असा अर्थ होतो. मग रसास्वाद म्हणजे काय, की एखाद्या कलेचा किंवा साहित्याचा किंवा अनुभवाचा पूर्णपणे आस्वाद घेणं, आनंद घेणं. आणि विवेचन म्हणजे काय, तर विचारांची सुसंगत आणि तर्कशुद्ध मांडणी. म्हणजे मी तुम्हाला व्यवस्थित सांगते बघा. दोन शब्द आहेत. पहिला आहे रसास्वाद. रसास्वाद म्हणजे काय, तर कुठला एखादी कला असेल, साहित्य असेल किंवा अनुभव असेल, तर या गोष्टींचा पूर्ण आनंदाने आस्वाद घेणं. ठीक आहे. आणि विवेचन करणं म्हणजे काय करायचं, तर वि ह्यातला जो विचार आहे, यामधला जो विचार आहे, त्या विचारांची सुसंगत तर्कशुद्ध मांडणी. ओके. तर हा याचा अर्थ आहे. मग बघा, यामध्ये जोही मजकूर आपल्याला दिला आहे, जसं आता हा इथे शेतकऱ्याच्या सूडमधला मजकूर आहे, तर त्याची जी भावनिक गती आहे किंवा त्यांच्या विचारांमधला गाभा आहे, त्याची जी रचना आहे, किंवा आता बघा कधी कधी सामाजिक संदर्भ ते देतात, तर याचा पूर्ण समजून घ्यायचं, म्हणजे ह्याचा तपशीलवार समज आपण करायचा आणि मग त्याची मांडणी करायची. म्हणजे काय होतं की हा जो काही आपल्याला दिलेला मजकूर आहे तो सर्वांगीण पद्धतीने उलगडला जातो आणि त्याच्यातली प्रगल्भता किंवा त्याच्यातला विचार हा आपल्याला अजून स्पष्ट होतो. बघा, आता आपण इथे आणि किती आहे बघा, तुम्ही 150 शब्दामध्ये करायचंय. तर आता पहिले आपण वाचूयात की कशाचं आपल्याला विवेचन करायचंय. आता आमच्या नीतिमान धार्मिक सरकारने केवळ धर्मलोभ एकीकडे ठेवून शेतकऱ्यांचे आचरणावर डोळा ठेवण्याकरता डिटेक्टिव्ह डॉक्टरांच्या नेमणुका करून शेतकऱ्यांनी आपल्या गैरशिस्त आचरणावरूनही प्रकृती बिघडवल्यास व चोऱ्या, छिनाल वगैरे नीच आचरण केल्यास त्यास योग्य शिक्षा करण्याविषयी चांगला बंदोबस्त केल्याविना ते नीतिवान होणे नाहीत, असा त्यांनी इथे उतारा दिलाय. मग हा जो उत्तर आहे, तर सगळ्यात पहिले बघा आपण कसं लिहिणार, मी तुम्हाला पहिले कसं लिहिणार ते व्यवस्थित सांगते. वरील उतारा महात्मा ज्योतिबा फुले यांच्या शेतकऱ्याचा आसूड या ग्रंथातून घेतला आहे. पहिली महत्त्वाची ओळ, या उतारामध्ये फुले हे शेतकरी वर्गावरच्या दयनीय परिस्थितीवरती ताशेरे ओढताना आपल्याला दिसतात. ओके. कुठून घेतलाय ते पुस्तक लिहिलं. फुले ह्यामध्ये काय करतायत, तर शेतकऱ्यांची जी दयनीय अवस्था आहे तर त्याच्यावरती टीका करताना आपल्याला दिसत आहेत. ब्रिटिश सरकार आणि धर्मगुरू शेतकऱ्यांच्या उद्धारासाठी काहीच करत नाहीत, उलट त्यांनाच बेजबाबदार आणि अनीतिमान ठरवून शिक्षा करण्याची व्यवस्था करतात. हा या उतार्याचा गाभा आहे. ठीक आहे. मग या उतार्यामध्ये म्हणजे फुले यांचा उपरोध इथे ठळकपणे दिसून येतो.
सरकारने धार्मिक स्वार्थ ठेवून डिटेक्टिव्ह डॉक्टर नेमणे म्हणजेच केवळ शिक्षा आणि देखरेखीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना सुधारणे. हं? असं त्यांनी केलंय. म्हणजे ते काय करतात की डिटेक्टिव्ह डॉक्टर नेमतात. म्हणजे ते काय करतात तर शेतकऱ्यांच्या आचरणावरती डोळा ठेवण्यासाठी किंवा त्यांची नीती सुधारण्यासाठी अशा पद्धतीच्या शिक्षा आणि देखरेखींचे माध्यम ते वापरतात. मग अ, हा हास्यास्पद आणि अन्याय उपाय आहे असं ज्योतिबा फुले म्हणतात. शासनाने शेतकऱ्यांना शिक्षण, अर्थसहाय्य आणि नीतिमान जीवनाची संधी दिली असती. काय काय दिलं असतं? जर का शासनाने शेतकऱ्यांना शिक्षण दिलं असतं, अर्थसहाय्य दिलं असतं आणि नीतिमान जीवनाची संधी दिली असती, तर हे समाजासाठी अधिक चांगलं झालं असतं. मग फुले यांनी येथे अन्याय, सामाजिक आणि राजकीय व्यवस्थेवरती उपहासात्मक प्रहार केला आहे आणि शेतकऱ्यांच्या उद्धारासाठी व्यापक सुधारणांची आवश्यकता प्रतिपादित केली आहे. ठीक आहे. हे याचं आपण रसास्वादापूर्वक विवेचन केलं. आपण यातनं काय केलं तर जे काही आहे, जो काही मजकूर आहे, तर तो आपण व्यवस्थित आधी वाचला. मग त्यांनी या मजकुरातले जे विचार आहेत, त्या विचारांची आपण एक व्यवस्थितरित्या सुसंगत अशी तर्कशुद्ध मांडणी केली. बरोबर? आणि या सगळ्या गोष्टींचं आपण विश्लेषण केलं. ठीक आहे. तर हे झालं रसास्वादपूर्वक विवेचन किंवा विश्लेषण. तर हा शेवटचा भाग आहे. ह्यामध्ये आपण पूर्ण PYQs आता संपवलेत. आता एक नवीन पुस्तक सुरू करू आणि पुढे कंटिन्यू करू. ठीक आहे. धन्यवाद.